अक्षय धीरजचा पहिला चेंडू मारा करेल तो अक्षय धीरजचा पहिला चेंडू अक्षय साठी पाहूया अक्षय किती धावा जमवतोय पहिला चेंडू सुंदर अशा पद्धतीने खेळून काढलाय एक धाव सहज पूर्ण केली आणि चेंडू जातोय मला वाटतंय चौकाराच्या दिशेने 4 धावांच्या दिशेने ह्या 4 धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकलंय संघाचं खातं मात्र ओपन झालंय आवाज डीजे इथे मात्र सुंदर पद्धतीने खेळून काढलाय आणि चेंडू जातो पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने लगातार 2 चेंडू आणि मोठे फटके पाहायला भेटले 2 बाउंड्री पाहायला भेटल्या डीजे सामन्याकडे पुन्हा एकदा अक्षय तयार 2 चेंडू आणि थोडस खराब अशी गोलंदाजी पाहायला भेटली धीरज कडून पुढील चेंडू धीरजचा मारा करतो अक्षय सुंदर अशा पद्धतीने खेळून काढला एक धाव सहज पूर्ण केले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया इथे मात्र रनआउटची संधी इथे मात्र तसं घडत नाहीये 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या त्या 2 धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकले धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या 10 पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 10 सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते अक्षय कडून वैयक्तिक 10 धावा देखील पाहायला भेटतात अक्षय कडून पुन्हा एकदा धीरजचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय जोपर्यंत अक्षय आणि अभि मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं पुन्हा एकदा उतरून खेळलाय एक धाव सहज पूर्ण केले आणि एका धावेवरती मला वाटतं जगून ठेवलंय एका धावेने मात्र धावसंख्येत बदल आता मात्र स्ट्राईकला असेल तो अभि सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ते अक्षय कडून आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो अभि क्या करेगा अभि देखेंगे अभि पुढील चेंडू धीरजचा मारा करेल तो अभि एक नावाजलेला फलंदाज अभि पुढील चेंडू धीरजचा अभिसाठी पाहूया धीरज कोणत्या पद्धतीने रोखून धरण्याचं काम करतोय हा चेंडू काय कोणत्या पद्धतीने टाकतो इथे मात्र एक व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु यश मात्र भेटतंय एक डॉट चेंडू स्वेर चेंडू धावसंख्या स्थिर खरोखरच डीजेवाला देखील इथे एंकरिंग करताना पाहायला भेटते अभी के बड़े शॉट आते हैं कभी कभी लेकिन कभी आएगा ये भी अपने को जरूरत है अभी आता जर अभिने बड़े शॉट मारले तर मजा येणार आहे सामन्यामध्ये अभी काय करतो पुन्हा एकदा अभिषेकच्या फलंदाजी धीरजचा पुढील चेंडू मारा करेल तो अभी पाहूया धीरज पुढील चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु एक धाव घेण्यात यश एका धावेमध्ये धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या 12 दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय तो गणेश आता मात्र स्ट्राईकला असेल तो पुन्हा एकदा अभि लॉंग स्ट्राईकला असेल तो अक्षय गणेशचा पहिला चेंडू मारा करेल तो अभि अभिला मात्र आत्ताच मात्र मोठे फटके मारावे लागतील कारण जर आपल्या समोरच्या संघाला मोठं लक्ष द्यायचं असेल तर आत्ताच पासून सुरुवात करणं देखील भाग असणार आहे इथे मात्र गणेश पाहूया कोणत्या पद्धतीने रोखून धरण्याचं काम करतोय इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे त्याच्या खाली क्षेत्ररक्षक देखील आहे झेल मात्र सुटतोय एक धाव सहज पूर्ण केले दुसऱ्या धावचा कॉल परंतु एका धावेवरती समाधान मानतोय तो म्हणजे अभि आता मात्र स्ट्राईक आलाय तो अक्षय एक नामांकित खेळाडू मानला जाणारा अक्षय
गणेशाचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय. पाहूया अक्षय काय कोणत्या पद्धतीने आपली खेळी खेळतोय. आपल्या संघाला जर एक समोरच्या संघाला एक मोठे टार्गेट जर द्यायचं असेल तर अक्षयला देखील मोठे फटके मारणं एक अत्यंत गरजेचं असेल. पुढील चेंडू गणेशाचा मारा करेल तो अक्षय. इथे मात्र सुंदर असा काढवला चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आहे परंतु एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटची संधी परंतु तसं काही घडत नाहीये. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरतोय तो अक्षय. या 2 धावेने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोहोचते 15. पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईकला असणारे अक्षय पुन्हा एकदा गणेशाचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय. इथे मात्र गणेश आणि अभि हे मात्र दोघं देखील एकमेकाला कान मंत्र देतात. ह्या कान मंत्राचा देखील कितपत उपयोग करतात हे देखील तितकंच गरजेचं असणार आहे. पुढील चेंडू गणेशाचा मारा करेल तो अक्षय. पाहूया ह्या कान मंत्राचा कितपत उपयोग करतोय अक्षय. इथे मात्र उठून खेळलाय. नक्कीच कान मंत्राचा उपयोग मात्र केलेला दिसतोय आणि चेंडू जातोय थेट बाउंड्रीच्या दिशेने 4 धावांसाठी. झणझणीत 4 धावा. डीजे आवाज. दरम्यान पुन्हा एकदा गणेश गुलनेरी सज्ज. गणेशाचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय. याच्या अगोदर एक चौका पाहिला होता. इथे मात्र खराब चेंडू गणेश ह्याचा थोडस आव्हान धावेत भर पडते. थोडेसे गोलंदाजी पाहायला भेटते. गणेश याच्याकडून एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गणेश गुलनेरी सज्ज. थोडासा थांबला. थोडासा स्पेशल मात्र गणेश याच्यावरती दिसतोय. याच्या अगोदरच्या चेंडूवरती चौकारा लावतात. तो पुढील चेंडू वाईट चेंडू टाकलाय आणि आता मात्र काय करतो पाहूया. तो म्हणजे गणेश. गणेशाचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय. नावाजलेला अक्षय. इथे मात्र डायरेक्ट चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिकतो काय परंतु तसं काही घडत नाहीये. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी या 4 धावे धावसंख्येत बदल होतोय. डीजे गुलनेरी सज्ज. गणेशाचा पुढील चेंडू मारा करेल तो पुन्हा एकदा अक्षय. जोपर्यंत अक्षय मध्ये तोपर्यंत काही घडू शकतं. पुन्हा एकदा उठून खेळलाय. एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया. दुसरी धाव घेण्यात यश भेटतंय का. इथे मात्र रनआउटची संधी. इथे मात्र अक्षयला मात्र परत जावं लागतंय. एक मोठा धक्का अक्षयच्या स्वरूपात. डीजे दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पुढील चेंडू गणेशाचा मारा करेल तो फलंदाज. नवीन फलंदाज मैदानात सज्ज. तो म्हणजे महेश. स्ट्राईकला येतो महेश. नॉन स्ट्राईकला येतो अभि. पुढील चेंडू गणेशाचा मारा करेल तो महेशाने सुंदर असा चेंडू दंडवलाय. एक धाव सहज पूर्ण केली. इथे मात्र झेलबादची संधी होती. एक धाव सहज पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तसं काही घडत नाहीये. इथे मात्र धावचीची संधी. इथे मात्र आत्मसमर्पण म्हणता येईल महेशाचं. महेश मात्र परत नाराज नाखुश. महेशाला परत जावं लागतंय. डीजे
तरी पंचाला एक विनंती करतो, आपण सामना देखील त्वरित सुरू करून घ्यायचा आहे आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 12 चेंडू 12 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असणार आहे, असं एक समीकरण असणार आहे. आणि आता मला वाटतंय सलामीवीर मैदानात धीरज आणि गणेश वैयक्तिक गोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दरम्यान जिंकण्या आणि धीरज मात्र तुटून पडताना दिसलाय. पहिला चेंडू आणि चौकार. पुढील चेंडू गोलंदाजाचा मारा करेल, समीरचा मारा करेल तो धीरज. पुन्हा एकदा इथे मात्र उचलून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं काही घडत नाहीये. इथे मात्र कमबॅक म्हणता येईल समीरचं. पुढील चेंडू डॉट चेंडू, स्क्वेअर चेंडू. एक धावसंख्या स्थिर असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज समीर सज्ज. पुढील चेंडू समीरचा मारा करेल तो धीरज. पाहूया काय करतो धीरज आपल्या संघासाठी. इथे मात्र सुंदरसं कमबॅक म्हणता येईल समीरचं. एक पहिला चेंडू वरती चौकार खाल्ल्याच्या नंतर लगातार 2 चेंडू स्क्वेअर चेंडू डॉट चेंडू टाकले तर खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणता येईल ती समीरची. अजूनही पुढील चेंडू समीरचा मारा करेल तो पुन्हा एकदा तयार असणार आहे धीरज. त्याच्याकडे मोठे शॉट मारण्याची ताकद आहे. इथे बसलं तसं काही करत नाही, एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र तसं पण होत नाहीये. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, लगातार 3 चेंडू डॉट टाकण्याचं काम मात्र करतो तो म्हणजे समीर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटतो. लगातार 3 चेंडू डॉट. खरोखर प्रतिम अशी गोलंदाजी म्हणता येईल समीरची. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी सज्ज. पंच सामना तोही सुरू करून घ्यायचा. पुढील चेंडू समीरचा मारा करेल तो धीरज. नावातीला फलंदाज धीरज. इथे मात्र उठून खेळलाय. पाहूया चेंडू हवेत आहे. पाहूया ह्या चेंडूवरती किती धावा भेटतात. एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंच आता तर निर्णय करायचा आहे. 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली. पुन्हा एकदा गोलंदाज पटकन गोल टाकायचं. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे. पंच पुढील चेंडू समीरचा मारा करेल तो फलंदाज. इथे मात्र धीरज सुंदर असा कटवलेला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती झगडून धरले आणि एका धावेवर धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावरती.
आणि आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपला. एक ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 7 विन बाद 7. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान असेल. एक मोठे फटके मारावे लागणार आहेत धीरज आणि गणेश याला. पंच सामना तरी सुरू करून घ्यायचा आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे शेवटचा षटक घेऊन आला तो गोलंदाज जयेशचा पहिला चेंडू मारा करेल तो धीरज. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. मोठे फटके मारण्याचे 6 चेंडू आणि 21 धावांचं धाडस असेल. पहिल्या चेंडूवरती तुटून पडलाय. हे चेंडू जातोय. पंच आता निर्णय हा चेंडू षटकार. पंच 9 चेंडू घोषित करतायत. मात्र ह्या 6+1 अशा टोटल 7 धावा असणार आहेत. ह्या 7 धावे धावसंख्येत बदल होणार आहे. धावसंख्येत झपाट्याने वेग घेणार आहे. पालट मात्र लगेच पुढे सरकते. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 13. पंचांचा नियम अंतिम असेल. पंचांची वाद केला संघ बाद होईल. पंच आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. सामना त्वरित सुरू करून घ्यायचा. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. पंच आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. धावसंख्या 13. धावसंख्या 13. आत्ताच्या धावा 7. 6+1 टोटल 7. पंच 9 चेंडू असेल. पंचांचा नियम अंतिम असेल. पंचांची वाद केला संघ बाद केला. पंच त्वरित सामना सुरू करून घ्यायचा आहे. पुढील चेंडू जयेशचा मारा करेल तो धीरज. धीरज जोपर्यंत मैदान तोपर्यंत काही घडू शकतं. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धावा. एक 2 मोठ्या फटक्यांची गरज असताना 6 चेंडू आणि 14 धावा. जोपर्यंत धीरज मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. धीरजच्यात मात्र क्षमता आहे मोठी शॉट मारण्याची. परंतु तितकाच नावाजलेला गोलंदाज जयेश देखील आहे. त्याला जखडून धरण्याची ताकद देखील जयेशकडे असणार आहे. पाहूया जयेशचा पुढील चेंडू मारा करेल तो धीरज. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा. फ्री टू सामना सुरू करायचा. पंच पुढील चेंडू गोलंदाज जयेशचा मारा करेल तो धीरज. जयेशचा पुढील चेंडू. इथे मात्र पंच वाईट चेंडू घोषित करतात. आव्हान ते धडक भर पडते. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 15 वरती. आता मात्र एक वेगळं समीकरण असणार आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. एक 2 मोठे शॉटची गरज असणार आहे. 2 मोठे. इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न जयेशचा. इथे मात्र स्कोअर चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या असणार स्थिर. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावा. एक मोठी लढत. पंच सामना पटापट खेळून घ्यायचंय. 5 चेंडू आणि 13 धावा. पाहूया ह्या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार. येणारी वेळ ठरवणार कोण पडणार कोणावरती भारी. आपली क्रिकेटची ही दुनियाच तयारी. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज जयेश. पाहूया काय करतोय. धीरज याला रोखून धरतोय का. सुंदर संघटना चेंडू जयेश आणि 1 धाव सहज पूर्ण केलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया दुसरी धाव घेण्यात यश भेटते काय. 2 धावा देखील घेण्यात यश भेटते. सुंदर गुड रनिंग विकेट देखील म्हणता येईल. या 2 धावेमध्ये धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोहोचतीये 17 म्हटल्यानंतर समोरच्या संघावरती नक्कीच असणार आहे खर्च. कोण पडणार कोणावरती भारी. पाहूया ही क्रिकेटची दुनिया आमचीच लय भारी. पाहूया पुढील चेंडू गोलंदाज जयेशचा मारा करेल तो धीरज. जोपर्यंत धीरज मैदानात डायरेक्ट चेंडू. इथे मात्र जेल टिपण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू 1 धाव पूर्ण सहज. 2 धावा देखील सहज पूर्ण केला. 2 धावेवरती रोखून धरले. एक जयेश याला धीरज याला सुंदरशी गोलंदाजी. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावा. एक मोठं समीकरण असणार आहे. 3 चेंडू आणि 9 धावा.
ऐकलं कोण आहे? जयेश आहे ना, तोच आहे ना, धीरजच आहे ना. पुन्हा एकदा स्ट्राईकला असताना तो धीरज 3 चेंडू आणि 9 धावा. एखादा मोठा शॉट धीरजच्या बॅट मधून येणार का, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेणार का, इथे मात्र धीरजला रोखून धरण्यात यशस्वी जयेश मात्र ठरणार का, हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. जयेशचा पुढील चेंडू धीरजसाठी इथे मात्र उतरून खेळला, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, प्रेक्षकांच्या हातामध्ये षटकार. डीजे एकदा जोरात वाजव. एक मोठी लढत, मोठी समजा पाहायला भेटते. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके बंद करणार असा चालू असणारा सामना. जर कुणाला हृदयाचा त्रास असेल तर हा सामना देखील पाहू नका. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू हे समीकरण असणार आहे. पुढील चेंडू इथे मात्र स्क्वेअर चेंडू असणार आहे. मी बोललो होतो कुणाला जर हृदयाचा त्रास असेल तर हा सामना पाहू नका. सुंदर कमबॅक देखील पाहायला भेटते ते म्हणजे जयेश कडून. इथे मात्र जयेशने मात्र धीरजला जकडून ठेवले. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा, एक मोठा फटका. कंपल्सरी चेस कंपल्सरी असणार आहे. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपल्या याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस सामना बरोबर सुटला तर बरोबर सुटून चालणार नाहीये, कंपल्सरी चेस असणार आहे. धीरज आता मात्र धीरजला करो या मोरो अशी परिस्थिती मैदानात धीरजसाठी. 1 चेंडू आणि 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. काय करणार, काय बिघडणार,